परभणीतील एका शेतकऱ्याच्या शेतात घडलं असं की अख्खा देश हादरला। पावसाळा सुरू झाला तरी परभणीत पाऊस आला नव्हता। शेतकऱ्यानं पाऊस येईल या आशेवर पेरणी केली होती। 8 दिवसापासून तो शेतकरी वाट पाहत होता। अखेर एका दिवशी ढगाळ वातावरणात त्याच्या गावात तयार झालं। विजांचा कडकडाट सुरू झाला। त्या शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर हसू आलं। त्याला वाटलं आज रात्री पाऊस येईल आणि आपली पेरणी वाचेल, पण झालं उलटच। पाऊस तर आलाच नाही। तो पाऊस येईल या आशेनं झोपला, पण रात्री 12 वाजता कानठळ्या बसवणारा आवाज झाला। तो आवाज सुरुवातीला वीज पडल्यासारखा वाटत होता, पण नंतर तो आवाज विचित्र पद्धतीनं बदलला। त्यानं घराच्या बाहेर येऊन पाहिलं तर काय, त्याच्या शेताच्या ठिकाणावरून तो विचित्र आवाज आला होता। त्याला भीती वाटली। त्यानं झोपून घेतलं, पण सकाळी जेव्हा तो शेतात गेला तेव्हा त्याला त्याच्या शेतात जे दिसलं त्यानं त्याच्या पायाखालची जमीनच सरकली। ही बातमी जेव्हा न्यूज चॅनलला समजली तेव्हा टीव्ही ना मराठीचे पत्रकार तिथे गेले। तेव्हा त्यांनी त्याची माहिती घेतली, त्याचा व्हिडिओ न्यूज चॅनलवर टाकला, त्या शेतकऱ्याची मुलाखत घेतली। तेव्हा संपूर्ण देशात ती मुलाखत व्हायरल झाली की कारण निसर्गाचा एक अजब चमत्कार तिथं घडलाय की जो या देशात 150 वर्षात कधीच घडला नव्हता। आता खरं तर आधी त्या शेतकऱ्यानं त्याचा शेताचा व्हिडिओ व्हॉट्सॲपवर ग्रुपवर टाकला, पण लोकांचा त्याच्यावर भरोसा बसला नाही। पण जेव्हा एका मोठ्या न्यूज चॅनलनं त्याची मुलाखत घेतली तेव्हा सगळ्यांचा भरोसा पटला। ही बातमी जेव्हा टीव्हीला आली त्यानंतर अख्खा देशातले हवामान शास्त्रज्ञ तिथं शेत पाहायला गर्दी करू लागले। अक्षरशः शेतात उभं राहायला जागा नव्हती। मग नेमकं त्या शेतकऱ्याच्या शेतात काय घडलं होतं? पाऊस तर आलाच नाही, वीजही पडली नाही। मग तो नेमका भयानक आवाज कशाचा होता? आकाशातून काही पडलं होतं की जमिनीच्या खालून काही वर आलं होतं? नेमकं त्याच्या जमिनीवर असं काय चित्र दिसलं की ज्यामुळं त्याची मुलाखत त्याच्या शेतात व्हिडिओ राज्यात व्हायरल झाले? अख्ख्या मंत्रिमंडळानं देखील याची दखल घेऊन राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांसाठी एक वेगळा निर्णय लागू केला। मग नेमकं काय घडलं होतं त्या शेतकऱ्याच्या त्या शेतात? का सगळे हवामान तज्ज्ञ तिथं गर्दी करू लागले? एका शेतकऱ्याच्या शेतातील अगदी छोटी गोष्ट सरकारने इतकी गंभीरपणे का घेतली? तिच्यामुळं अख्ख्या शेतकऱ्यांसाठी एक निर्णय लागू केला। चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट। परभणी जिल्ह्यातील अडगाव बाजार या परिसरात राहणाऱ्या एका साध्या आणि कष्टकरी शेतकऱ्याच्या शेतातल्या एका चमत्काराची घटना सध्या व्हायरल होती आहे। अचानक शेतातून एक आवाज झाला आणि त्यानंतर शेतात जे घडलं त्याचा व्हिडिओ शेतकऱ्यानं सोशल मीडियावर टाकला, पण त्याला त्याच्यावर भरोसा ठेवला नाही। जेव्हा टीव्ही 9चे पत्रकार आले तेव्हा अख्ख्या देशातले शासन गर्दी करू लागले आणि सरकारनं दखल घेऊन शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतला। खरं तर ही गोष्ट सुरू होते परभणी तालुक्यातील अडगाव बाजार या परिसरात राहणाऱ्या एका साध्या आणि कष्टकरी शेतकऱ्यापासून। खरं तर तो शेतकरी त्याचा जगण्याचा एकमेव आधार त्याची ती सुपीक जमीन होती। या जमिनीसाठी त्यानं आपलं अख्खं आयुष्य झोकून दिलं होतं। खरं तर ही घटना काल घडली, पण त्याची सुरुवात 8 दिवस आधी झाली होती। मृग नक्षत्र सुरू झालं तशी त्यानं शेताची मशागत सुरू केली। ट्रॅक्टरनं त्यानं मशागत केली, बेड पाडले होते आणि पदराच्या कष्टाचे पैसे घालून खत बी झाली। पण त्याचे डोळे आता आकाशाकडे लागले होते। तो रोज सकाळी उठायचा, टीव्हीला बातम्या बघायचा, इथं रेड अलर्ट, इथं येलो अलर्ट। परभणी जिल्ह्यात पाऊस पडेल, पण पाऊस पडत नसायचा। शेताच्या बांधावर जायचा, आकाशात ढग येतात का याची वाट बघायचा, पण त्याची पत्नी त्याला धीर द्यायची, नका काळजी करू, देव चांगला पाऊस देईल। त्याला वाटत होतं आता दुबार पेरणी करावी लागेल, पण हळूहळू 2-4 दिवस पाऊस उलटले तरी तो पाऊस पडत नव्हता। त्याचा जीव वर खाली होत होता। त्याला वाटलं की वेळेवर पाऊस आला नाही तर आपली मेहनत वाया जाईल, खतं बियाणे वाया जातील। पण त्याला माहीत नव्हतं की येणाऱ्या काही तासांमध्ये त्याच्या शेतात एक अशी विचित्र घटना घडणार होती की ज्यामुळे अक्षरशः तो 3 ताड उडणार होता। ज्याच्या पावसाची तो वाट पाहत होता तो पाऊस तर आलाच नाही, पण पावसानं त्याच्या शेतामध्ये असा विचित्र घटनाक्रम केला की अख्खा देश तिथं गर्दी करू लागला। आता खरी भीती इथून पुढे सुरू होणार होती, कारण ज्या पावसाची तो शेतकरी चातकासारखी वाट पाहत होता तेव्हा जी परिस्थिती आली तर आनंद नाही तर एक असा भयानक सुळसुळाट आणला ज्यानं अख्ख्या गावाच्या काळजाचा ठोका चुकवला आणि अख्खा देश जागा झाला। आता अखेर तो दिवस उजाडला होता ज्या दिवशी 1 वर्षात पहिल्यांदा तो चमत्कार देश पाहणार होता। तो दिवस सर्वसाधारण दिवस, कडकडून दुपार आणि अचानक तर एक विचित्र गूढ आणि शांतता आकाशात पसरली। आकाश नेहमीसारखं काळं झालं। ढगांचा रंग हलका निळा आणि पांढरा दिसू लागला। आश्चर्याची गोष्ट म्हणजे आकाशामधले जे ढग होते ते त्या दिवशी त्या गावात सरळ वाहत नव्हते, ते एका चक्रासारखे गोल गरगर फिरत होते।
समुद्राच्या पाठीवर जेव्हा उष्णतेचे वारे आणि वाफेचे डोंगर एकत्र येतात तेव्हा हवेचा दाब अनपेक्षितपणे बदलतो आणि नेमका हाच प्रकार त्या दिवशी त्या शेतकऱ्याच्या गावात घडला होता. जमिनीवरचा वारा चक्क उलट्या दिशेनं वाहू लागला होता. झाडांची पानं उलट्या बाजूला झुकत होती. शेतकऱ्यानं आपल्या शेतात उभा राहून आकाशाचं हे अजब रूप पाहिलं. आता त्याला थोडासा आनंद झाला, वाटलं पाऊस येतोय. त्याने मोबाईलनं व्हिडिओ शूट केला आणि तो गावातल्या इतर लोकांनाही फोन करून त्यानं बोलवलं. पण कोणालाच काही कळत नव्हतं की निसर्ग कोणता खेळ खेळतोय. हळूहळू रात्र झाली. संपूर्ण गाव भीतीनं आपल्या घरात लपून बसलं. पण त्या शेतकऱ्याला झोप येत नव्हती. त्याचे डोळे खिडकीबाहेर विजांच्या चमकेकडे लागले होते. अचानक मध्यरात्रीच्या सुमारास शेताच्या बाजूत एक महाभयंकर काहीतरी कोसळल्यासारखं अवाढव्य आवाज झाला. तो आवाज इतका भयानक होता की गावकऱ्यांच्या मते त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात असा आवाज कधी ऐकला नव्हता. तो आवाज कशाचा होता? पहाटे जेव्हा तो शेतकऱ्यानं शेतात पाऊल टाकलं तेव्हा त्याच्या डोळ्यासमोर नेमकं काय दृश्य होतं? काय चमत्कार घडणार होता? आता तो समोर येणार होता. रात्री महाभयंकर परिस्थितीला सुरुवात झाली. थोडासा तुरळक पाऊस झाला. तो शेतकरी रात्रभर झोपला नव्हता. जशी पहिली पहाट झाली तसा तो वाट काढत तिकडे शेताकडे धावला. थोडासा चिखल होता, पण त्याच्या मनात एकच भीती होती की आपल्या पेरणीचं काय झालं असेल. पाऊस झाल्यावरही वाटतोय, पण मग तो विचित्र आवाज कशाचा होता? नेमकं काय झालं माझ्या शेतात? बाजूच्या शेतात झालं? कुठे वीज पडली का काय झालं? हळूहळू तो निघाला होता. तो निघाला तसं त्याच्या पाठीमागे त्याची पत्नी आणि मुलं देखील निघाले. काही शेजारी आले. पुढचं दृश्य पाहून अक्षरशः ते तिघे शेतापर्यंत गेले. शेतापर्यंत गेल्यानंतर त्यांनी जे दृश्य पाहिलं तर त्या सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. खरं तर तिथे एक विचित्र प्रकार त्याच्या शेतात दिसला होता. आता सुरुवातीला त्याला समजलं नाही. त्यानं त्याचा व्हिडिओ काढून टाकला. वरून तो TV9 पर्यंत गेला. TV9 मराठीची टीम शेताच्या बांधावर पोहोचली. कॅमेरासमोर शेतकऱ्याची मुलाखत झाली. तो रडत होता. तो म्हणाला, मी माझ्या जिंदगीत अशी परिस्थिती पाहिली नव्हती. माझ्या वडिलांनी मला ही जमीन दिली. माझ्या मुलांची स्वप्न या जमिनीवर टिकून आहेत. आता माझ्याकडे काहीच नाही राहिलं. नेमकं काय करायचं? आता ते कुटुंबीय तिथं बसून ढसा रडत होते, कारण की त्याला हा चमत्कार काय झाला हे समजत नव्हतं. पण आता अखेर त्याचा व्हिडिओ व्हायरल होणार होता. TV9 मराठीचे पत्रकार जेव्हा कॅमेरा घेऊन पुढे सरकत होते तेव्हा शेतातल्या कोपऱ्याचा व्हिडिओ ते काढत होते. त्या व्हिडिओमध्ये त्यांना शेतामध्ये काहीतरी विचित्र जाणवत होतं, जे पहिल्यांदा दिसत होतं. अखेर ते चित्र आता समोर येणार होतं. खरं तर त्या रात्री परभणीच्या आडगाव परिसरात निसर्गाचा एक कोप झाला होता. खरं तर त्या दिवशी रात्री जो आवाज झाला तो आवाज पावसाचा नसून, तो कुठल्याही विजेचा नसून, तो इतका भयानक महाप्रलय ढगफुटीचा होता की ज्यामुळे अक्षरशः त्याच्या शेतात इतक्या भयानक धबधब्यासारखा पाऊस पडला आणि तो प्रचंड पुराच्या पाण्यासारखा त्याचा अख्खा शेताची माती वाहून गेली. 4 ते 5 फुटाच्या 10 फुटाचा खड्डा तिथं पडला होता. त्याच्या शेताची सगळी सुपीक माती निघून गेली होती. खाली फक्त खाळा खडक, मोठे दगड, धोंडे आणि नदीची वाळू उघडी पडली होती. जणू काही निसर्गानं जादुई मशीन लावून रातोरात तिथलं शेतच उकरून नेलं होतं. संपूर्ण शेत आत एका खोल विवरात ढकलून दिलं होतं. शेताचे बांध वाहून गेले, सीमा पुसल्या. केवळ तो शेतकरी उघड्या पडलेल्या खडकाळ जमिनीकडे पाहून अश्रू गाळत होता. निसर्गाच्या अथांग शक्तीपुढे माणूस किती हतबल होतो याची जाणीव करून देणारी वेदनादायक सत्यकथा होती. प्रेक्षकांनो, एका रात्री संसार उद्ध्वस्त करणाऱ्या निसर्गाच्या अजब खेळाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या आसपास अशी कधी घटना घडली आहे का? कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ प्रत्येक व्यक्तीपर्यंत शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.